मित्रांनो, 21 सप्टेंबर वार रविवारी आहे. या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या ती म्हणजे सर्वपित्री अमावस्या. सर्वपित्री अमावस्येला पितर देणार या राशींना विशेष आशीर्वाद. राहूच्या गोचराने या काही राशींचे रातोरात भाग्य चमकणार. या राशी होणार धनाने मालामाल. पितरांची कृपा यांच्यावर राहणार कायम. त्यांना मिळणार पितरांचा विशेष आशीर्वाद. ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो, ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला वाईट परिणाम सर्वच राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभदृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो. पंचांगानुसार 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:50 राहू पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या प्रथम पदामध्ये प्रवेश करणार आहे. राहूचे हे परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होणार आहे. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सर्वपित्री अमावस्या ही पूर्वजांना समर्पित असते. सनातन परंपरेमध्ये अश्विन महिन्याच्या अमावस्येचे खूप जास्त धार्मिक महत्त्व मानले गेले आहे. कारण हा पितृपक्षात केल्या जाणाऱ्या श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचा अंतिम दिवस असतो. हिंदू मान्यतेनुसार याच दिवशी पितरांचे विधिविधानाने पूजा केल्यानंतर त्यांना निरोप दिला जातो. हिंदू मान्यतेनुसार ज्या लोकांना आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते, ते सर्वजण याच दिवशी आपल्या पितरांचे विधिविधानाने श्राद्ध देखील करतात. पंचांगानुसार पितरांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी सर्वपित्री अमावस्या 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:16 सुरू होईल आणि ही तिथी 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1:23 समाप्त होईल. उदय तिथीनुसार सर्वपित्री अमावस्येशी संबंधित पूजा आणि श्राद्ध 21 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल. पंचांगानुसार या दिवशी कुतुब मुहूर्त सकाळी 11:50 पासून ते दुपारी 12:38 पर्यंत असेल, तर रोहिणी मुहूर्त दुपारी 12:38 पासून ते दुपारी 1:27 पर्यंत असेल. तसेच अपराह काल दुपारी 1:27 पासून ते 3:53 पर्यंत असेल. या दिवशी अन्नदान तसेच धनदान देखील केले जाते. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास कोणत्याही नदीच्या घाटावरती किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करावे. या दिवशी गाय, कुत्रे, कावळे, देव आणि मुंग्यांसाठी देखील नैवेद्य ठेवावा. त्याचबरोबर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पुण्य मिळवण्यासाठी कोणत्याही एका ब्राह्मणाला अन्नदान आणि धनदान द्यावे. त्याचबरोबर याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे, परंतु हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा कोणताही सूतक लागू होणार नाही. त्यामुळे या दिवशी सर्वपित्री अमावस्येचे श्राद्ध देखील करता येणार आहे. त्याचा धार्मिक विधींवर कोणताही परिणाम होणार नाही. चला तर मित्रांनो, आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे पितरांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषराश. मेष राशीवाले, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे. पितरांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये देखील वृद्धी होणार आहे. त्यामुळे समाजात तुमची प्रशंसा केली जाईल. या काळात तुम्हाला सफलताचे नवीन अवसर देखील प्राप्त होणार आहे. त्या अवसरामुळे तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल. जी तुमची थांबलेली कामे होती ती देखील आता वेळेवरती पूर्ण होतील. जे काम तुम्ही सुरू करू इच्छिता त्या कामात तुम्हाला सफलता प्राप्त होईल.
त्याचबरोबर पितरांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेमुळे तुम्हाला या काळामध्ये धनलाभ देखील होऊ शकतो। त्याचबरोबर घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील। तुमच्या व्यापारात देखील वृद्धी होईल। सामाजिक क्षेत्रात तुम्हाला या काळामध्ये सफलता प्राप्त होऊ शकते। नवीन वाहन किंवा घर खरेदीचे योग देखील बनत आहेत। त्याचबरोबर हा काळ वैवाहिक जीवनासाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे। त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ उपयुक्त असेल। त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते। मेष राशीच्या लोकांनी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी गहू किंवा मधाचे दान करू शकता। त्यामुळे तुम्हाला तुमच्या पितरांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात। त्यानंतर वळूयात वृषभ राशीकडे। वृषभ राशीच्या लोकांना देखील सर्व पितरी अमावस्येचा दिवस खूपच खास ठरणार आहे। पितरांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला या काळामध्ये एखादी आनंदाची बातमी मिळण्याचे योग देखील बनत आहेत। तुमच्याद्वारे केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला आता मिळणार आहे। या काळात तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा बेहतरीन झालेली तुम्हाला पाहायला मिळेल। तुमची थांबलेली सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील। त्याचबरोबर मित्रांना भेटणं होईल। तसेच या राशीच्या लोकांना प्रवासाचे योग देखील बनत आहेत। त्याचबरोबर धनलाभ आणि मोठे यश देखील प्राप्त होणार आहे। त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील। या काळात जीवनसाथीचे तुम्हाला पूर्ण सहकार्य प्राप्त होईल। त्याचबरोबर तुमच्या मधुर वाणीमुळे तुमची सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण होतील। पितरांच्या आशीर्वादाने धनाशी संबंधित सर्व समस्या तुमच्या या काळामध्ये दूर होणार आहेत। वृषभ राशीच्या लोकांनी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी धन किंवा अन्नदान करू शकता। तसेच तुपाचे दुधाचे देखील तुम्ही दान करू शकता। त्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल। त्यानंतर वळूयात मकर राशीकडे। मकर राशीवाले पितरांच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी बेहतरीन ठरणार आहे। ज्यामुळे तुम्हाला धनलाभ प्राप्तीची संभावना आहे। या राशीच्या लोकांना व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होईल। जी लोक नोकरी करतायत त्यांना एखादे पद मिळण्याची देखील शक्यता आहे। जी लोक विदेशात राहून नोकरी करण्याची इच्छा ठेवतात किंवा शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना विदेशात नोकरी किंवा शिक्षण घेण्याची संभावना देखील बनत आहे। त्याचसोबतच या राशीच्या लोकांची भौतिक सुखामध्ये वाढ होईल। जी लोक व्यापारी आहेत त्यांना व्यापारात जादा मुनाफा होण्याची संभावना बनत आहे। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या सर्व कामांना सफलतापूर्वक पूर्ण कराल। पितरांच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट या काळामध्ये मिटणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणार आहे अपार आनंदच आनंद। मकर राशीवाले सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काळे उडीद काळे तीळ याचे दान करू शकता। त्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल। त्यानंतर वळूयात शेवटची रास ती म्हणजे कन्या रास। कन्या राशीवाले तुम्हाला देखील सर्व पितरी अमावस्येचा दिवस बेहतरीन ठरणार आहे। पितरांच्या कृपेने या काळामध्ये तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते। त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। त्यासोबतच कुटुंबातील वातावरण देखील आनंदमय राहील। प्रेमसंबंध मजबूत राहतील। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। या काळात तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत झालेली पाहायला मिळेल। त्याचबरोबर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही फळांचे दान करू शकता। ते तुमच्यासाठी शुभ राहील। तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे पितरांचा विशेष आशीर्वाद। त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदाचा आनंद। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।